नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. मंडळी, आता आलेत गणपतीचं सीझन चालू आहे आणि गणपतीमध्ये आपण बहुतेक मुंबई या ठिकाणी मकर जे इको फ्रेंडली मकर असतात ते आपण शोधत असतो. तसं आपण आलेलो आहोत लालबागमध्ये. इथे प्रभा कुटीर म्हणून एक मकरांचा इकडे मध्ये एक संस्था आहे. ते सगळे मकर बनवते. तो तुम्हाला पण चांगले मकर मिळावे ह्या उद्देशाने आम्ही तुम्हाला इकडे घेऊन आलेलो. चला जास्त वेळ न लावता व्हिडिओ स्टार्ट करू. मी जिजाऊ नानासाहेब शेणकर उत्सवी संस्थेचं जे कार्य चालले ते आम्ही सगळे कुटुंब रात्रंदिवस काम करतो त्याच्यामध्ये. आणि हे जे मखर आपण बघताय डिझाईन सगळ्या हे इको फ्रेंडली मखर आहे आणि याच्यापासून पर्यावरणाला काही धोका नाही. तर सगळ्यांनी पर्यावरणाचं रक्षण करावं ही आमची इच्छा आहे. आणि हे मकर अगदी आम्ही 2001 सालपासून बनवतो. हे 24वं वर्ष आहे आमचं. अगदी सरकारने तर 2 वर्षापूर्वी 3 वर्ष झाले ते बॅन आणले, पण आम्ही अगदी 24 वर्षापूर्वी हे कार्य करत आहोत आणि आता चांगल्या याला पसंती देत आहेत लोक. तर जो लोक आहे त्यांनी इको फ्रेंडली मखर घ्यावं, इको फ्रेंडली मूर्ती पण घ्यावी. म्हणजे सगळ्यांनी कणकण थोडा पण पर्यावरणाचं रक्षण केलं तर याचा मोठा एक वृक्ष तयार होईल आणि आपल्या पुढच्या पिढीला आपण चांगलं काहीतरी देऊ शकू ही आमची इच्छा आहे त्याच्यामागची आणि तो एक मोठा उद्देश आहे. तर सगळ्यांनी यावं. गणेश गंडीमध्ये आमचं मोठं प्रदर्शन चालू आहे. तुम्ही अगदी हायवेने आलात तर गुरुकृपापासून पहिला राईड घेतला तर दुसऱ्या राईडला आमची लावलेलं इथे डेकोरेशन बिल्डिंगच्या ग्राउंडमध्ये. तर अवश्य यावं, भेट द्यावी आमच्या प्रदर्शनला, आमच्या कलाकृतीचं कौतुक करावं. म्हणजे घ्या तुम्ही नक्की घ्यायला पसंत येईलच, पण ती पण आमची जबरदस्ती नाही. पण तुमच्या मुलांना घरात त्यांना हे प्रदर्शन दाखवा, प्रदर्शनला भेट द्या ही आमची इच्छा आहे. तर मंडळी, आता आपण प्रभा कुटीरमध्ये आहोत आणि तुम्हाला जे बोललो की मकर सुंदर मकर, आपण स्टार्टिंगच इथून तुम्हाला 250 पासून ते 1000 ते लास्ट 12 ते 13,000 पासून तुम्हाला इव्हन मिळतील. सो पहिला मकर आपण बघूया. ही प्रतिमा आहे सिद्धिविनायक मकर. हा मकर तुम्ही म्हणजे तुमच्या घरामध्ये जर थोडा छोटा जर गणपती बाप्पा असेल तर तुम्हाला हा मकर सुटेबल आहे आणि एकदम रिझनेबल रेट आहे, फक्त 990 रुपये. तर मंडळी, अशा तऱ्हेने खूप सुंदर मकर पाहायला मिळतात आपल्याला. तर पुढे आहे मयूर. हा बघा, तुमच्याकडे घरामध्ये जर समजा सपोज तुम्ही चाळीमध्ये राहताय तर तुम्हाला एक छोटीशी बाप्पाची मूर्ती बसवायची असेल तर तुम्हाला फ्लोरासन म्हणजे ह्या मकराचं नाव दिलेलं आहे आणि फक्त बघा कमीत कमी 290 रुपयाचं मकर आहे. तरी पण ना, आता ही पण बघा 290 रुपयाला आहे. हे पण छान मकर बनवलेलं आहे. जसं आपण पहिले ॲक्च्युली थर्माकोलचे मकर असायचे, पण आता हे तुम्हाला इको फ्रेंडली आणि एकदम म्हणजे तुम्ही घरी जेव्हा गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर तुम्ही हे स्वतः पॅक करून पुन्हा पुढच्या वर्षीला पण यूज करू शकता. असे मकर एकदम छान आहेत. अजून एक असा मकर दाखवतो जे आपण महाराजांनी स्वतःचे गड किल्ले बांधले, तर तसंच एक देखावा इकडे ह्या संस्थेने मांडलेला आहे. रिजनेबल रेट्स आहे. 4,000 पासून ते 5,000 पर्यंत. आपल्याला जर शिवप्रेमी असाल तर तुम्हाला हा मकर तुम्ही नेऊन बाप्पाची प्रतिमा इथे बसू शकता. सो आता तुम्हाला मयूर दाखवेलच की केवढा मोठा मकर आहे. हा जो मखर आहे याची प्राईस 150 रुपये. याच्यापेक्षा पण 70 रुपयापासून सुरुवात आहे. ते अगदी 5 ते 6 इंचाची मूर्ती त्याच्यामध्ये स्थापन होते आणि हे छोट्या मुलांसाठी, अगदी छोट्या मुलांपासून घरगुती मखर आणि मंडळाचे मखर असे प्रत्येकाच्या साईजप्रमाणे आहे. अगदी तुम्हाला टिपायावर पण स्थापना करता येईल अशी पण साईजमध्ये मखर आहे. अगदी ते पण 1-1.5 फुटाचे मखर आहेत. 250 ते 300 रुपये प्राईज आहे त्याची. प्रत्येक डिझाईनची अशी वेगळी प्राईज आहे. तुम्हाला अगदी 1 फुटापासून तर 3, 4, 5 अगदी 11-12 फुटापर्यंतच्या रेंज आहेत आणि त्यामुळे मंडळांचं काम पण अगदी सोपं झालेलं आहे. कमी रिजनेबल रेटमध्ये त्यांना ते उपलब्ध होतात आणि अगदी आम्ही तरी डेमोपेक्षाही ते चांगले कलाकृती सजवतात आणि आम्हाला फोटो पाठवतात.
तर सगळ्यांनी नक्की यावं आणि कलाकृतींचं स्वागत करावं. मंडळी आपले मुंबईच्या ठिकाणी मंडळं खूप प्रकारे असतात. तर काही मंडळांना इको फ्रेंडली आणि नॉर्मल असं बेसिकली असं डेकोरेशन करायचं असतं. पण पडदे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वगळून जर तुम्हाला असं कागदी डेकोरेशन करायचं असेल तर तुम्हाला या संस्थेमध्ये पण हा डेकोरेशन तुम्हाला पाहायला मिळेल. हा डेकोरेशन मंडळी चार मुलं 2 ते 3 तासात उभारू शकतात. एवढा इको फ्रेंडली, म्हणजे एका रात्रीमध्ये जरी तुम्ही करायचं म्हटलं मंडळाचं डेकोरेशन तर हा कम्फर्टेबल देखावा आहे. मंडळी तुम्हाला एक महत्त्वाची नोट सांगतोय की तुम्ही आता विचार करत असाल की हे कागदी मकर आहेत, तर याच्यामध्ये लाईट्स लावणं या समई लावणं काय डेंजरस आहे का? तर थोडक्यात तुम्हाला एक पाठी दाखवतो. ती तुम्ही पाठी बघितलीत तर तुम्हाला पूर्ण डिटेलिंग समजेल की आपण हे मंडळी ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, मकरामध्ये समई अगरबत्ती ठेवल्याने किंवा लाईटचे तोरण लावल्याने मकरांना काही होत नाही. या उलट समईच्या उष्णतेने मकरांची स्ट्रेंथ वाढते. नानी, आता तुम्हाला एक छोटासा प्रश्न. नानी, आता हा जो आपण मकर पाहतोय हा महाराजांच्या किल्ल्याचा आहे. सो याच्यामध्ये आपण हा मंडळाचा मकर आहे. हो. तर तुम्ही याच्यामध्ये थोडक्यात मंडळांना काय सांगाल तुमच्या हिशोबाने? हा अगदी मंडळांसाठीच ही कलाकृती केलेली आहे. कारण प्लॅस्टर ऑफ पॅरिस वगैरे बनवायचं म्हटलं त्यांना डेकोरेशन अगदी 2 ते 3 लाख रुपये खर्च येतो आणि तेवढं ती कामगार येतात करतात. पण आमचा असा उद्देश आहे का मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र यावं, त्यांच्यात संवाद व्हावा आणि थोडं थोडं त्यांच्या हातून गणेशाची भक्ती व्हावी. तर हे आमचं मकर फोल्डिंग असतं, त्यामुळे ते घेऊन जातात आणि अगदी 4-5 तासात होतं लावून. आणि त्या निमित्ताने सगळे जे मुलं आहेत मंडळातली ते एकत्र येतात, गप्पा गोष्टी करत ते असेंबल करतात आणि एक कलाकृती उभी राहिल्यावर त्यांना पण खूप आनंद वाटतो. कारण मी काहीतरी काम केलं गणेशाचं, ही एक भावना असते त्याच्यामध्ये. हल्ली काय मोबाईलवरच खूप बोलतात लोक आणि प्रत्यक्ष कोणालाही वेळ नसतो बोलायला. तर तो एकत्र यावा गणेशाच्या उद्देशाने सगळी ग्रुप आणि त्यांनी थोडंसं काम करावं आणि तो आनंद घ्यावा, हा त्याच्या मागचा उद्देश आहे आमचा. तर ते करतात, होतं पण. मुलांसाठी पण तोच आमचा उद्देश आहे. त्यांच्यासाठी पण जे छोटे मकर केले, आता हस्तकला राहिलीच नाही मुलांच्या शाळेमध्ये हातामध्ये. अगदी मोबाईलच्या राज्यामध्ये गेलेले आहेत मुलं पण. तर त्यानिमित्ताने 2-3 तास त्यांच्याकडून मोबाईल बाजूला राहतो आणि त्यांनी माझी कलाकृती तयार झाली, आनंद भेटतो. त्यांच्या वाढदिवसाची मूर्ती त्याच्या स्थापन करतात, त्याची ती स्वतः आरती करतात, पूजा करतात आणि आम्हाला सांगतात की आमच्या मुलांनी पण ह्या वर्षी आरती केली, त्यांचा बाप्पाची स्थापना केली. तर ते बघून खूप बरं वाटतं. आता नानी, थोडक्यात आता आपण मंडळाबद्दल माहिती सांगितली. तर आता एखाद्या समजा कोणी मंडळाने जर आपल्याला कॉन्टॅक्ट केला तर ह्या कमीत कमी बेसिक काय प्राईज असेल? याची कमीत कमी याची 30-32 हजारपर्यंत जातो हा. कारण त्यांचा पूर्ण स्टेज कव्हर होतो याच्यामध्ये. त्यांना झालर कपडा वगैरे काही खरेदी करण्याची आवश्यकता नाही आहे, तो खर्च वाढत नाही आहे आणि कमी खर्चामध्ये ही कलाकृती उभी राहते. आणि त्यांच्या सोसायटी यांना पण खूप आवडतं हे डेकोरेशन आणि नंतर त्यांना काही टेन्शन नसतं. कारण हा टाकला पेपर कुठेही तर याचं अगदी 1 तासामध्ये विघटन होतं आणि त्यांना म्हणजे जास्त ट्रान्सफर वगैरे काही कचरा टाकायची काही आवश्यकता नाही कुठे. तो जमिनीमध्ये अगदी त्याचं विघटन होतं आणि कुठेही त्रासदायक नाही. आता नानी, थोडक्यात आता लोक विचार करत असेल की आपल्या आता पुट्ट्याचं हे मकर आहे, तर थोडी त्यांना पण भीती असेल की बाबा हे टिकेल की नाही. तर तुमचा बेस एकदम कसा असतो प्रॉपर ते सांगा. एकदम घाबरण्याचं काही कारण नाही. कडक पुठ्ठा आहे अगदी. म्हणजे आपण साधा पेपर उभा केला तर तो खाली पडतो, पण याच्या मागे इंजिनिअरिंग असं आहे की बघा भक्कम उभे राहतात अगदी. हे आमचा जवळ 6 महिन्यापासून लावलेले मखर, काहीसुद्धा नाही झालेलं त्याला. फक्त याला तुम्ही पाण्यापासून वाचवा, हवा पाणीचं लागलं नाही पाहिजे. आणि तुमच्या हॉलिजन वगैरे आले तर तो पुठ्ठा अजून टणक होतो, मजबूत होतो. घाबरण्याचं काही कारण नाही याला. अगदी तुम्ही बिंदास वापरा. पेपर चांगल्या क्वालिटीचा आहे तो. आणि याच्या जे आहे कलर ते पण पर्यावरणाला पूरक असे इको फ्रेंडलीच आहेत. आणि तुमच्या खरंच मनापासून आभार
कारण की तुम्ही जो आम्हाला एक एक मकर दाखवताय ह्याच्यामध्ये तुम्ही ना तुमच्या म्हणजे लोकांचे विचार पण मांडतात. खूप छान वाटलं, कारण की जे आता तुम्ही आम्हाला सांगितलेत माहिती ती खूप सुंदर सांगितलीत. कारण की एखादा मंडळ जर येत असेल फक्त आपलं गणपतीनिमित्त या जास्त करून आपण गणपती निमित्त आपण 10-12 दिवस सगळे एकत्र असतो. हा जो मकर आहे हा आपल्या निसर्गाच्या रिलेटेड हा मकर बनवला आहे. याच्यामुळे थोडकासा तुम्ही बोध घेऊ शकता की आजकालच्या जनरेशनमध्ये मुंबईच्या ठिकाणी निसर्ग आपल्याला पाहायला मिळत नाही. सो ह्याच्यामध्ये आपल्याला गणपती बाप्पाची प्रतिमा बसवलेली आहे. दुसरी गोष्ट याचा एक बेसिक पॉईंट आहे की मंडळी जर तुम्हाला याच्यामध्ये अजून काही देखावे करायचे असतील म्हणजे जसं काही बघा हे असे दगडी वगैरे जे काय असं तुम्हाला बनवायचे असं सांगितलं तर तुम्ही इथे बनवू शकता. नानी, आता ह्या आम्ही समोर आता ह्या बघतलेत हे कशासाठी तुम्ही असं म्हणजे लावून ठेवलं त्याचं ह्या मागचं कारण काय? आता बघा, प्रत्येक माणूस हा कलाकार आहे हाडाचा, पण त्याला माहीत नसतं की मी कला करू शकतो. आणि तो इथे आल्यावर आमचे कटआउट बघतो, कारण आता ते हे स्वस्त आहे, ते 20 रुपये 30 रुपये कोणते पण. तो हे काही कटआउट नेतो, स्वतःची आयडिया लावतो आणि अगदी छान कलाकृती करतो घरामध्ये. आणि बजेटचा पण प्रश्न आहेच आता प्रत्येकाला, तर कमी बजेटमध्ये अगदी 2 ते 3 फुटाच्या मूर्तीसाठी ते डेकोरेशन छान करतात आणि त्याचेही फोटो आम्हाला आणून दाखवतात. अगदी 200 ते 250 रुपयामध्ये त्यांचे डेकोरेशनचे कटआउट भेटतात त्यांना आणि ते सुंदर साकारतात डेकोरेशन त्यांच्या हाताने. ही त्याच्या मागचा आमचा उद्देश आहे. खूप सुंदर संकल्पना आहे नानी, आणि तुम्ही आम्हाला थोडा एवढा वेळ दिला त्याबद्दल आम्ही मनापासून आभारी. तर मंडळी, अशा प्रकारे आपण इको फ्रेंडली मकर बघितलेले आहे. जर तुम्हाला नक्की आवडले तर तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन